गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हा व्लॉग खूप लेट आला आहे कारण हा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या आधीचा व्लॉग आहे, पण काही कारणास्तव मला लेट झाला पोस्ट करण्यासाठी, तर त्यासाठी तुमची क्षमस्व आहे. आपला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त त्या सप्ताह काळामध्ये सर्वांनीच पारायण केलं असेल. कोणी गुरुचरित्राचं केलं असेल, कोणी स्वामीचरित्र सारामृत, कोणी दत्त 52 अध्याय. तर मीही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण त्या सप्ताह काळामध्ये केलं होतं. पारायण गुरुवारी सुरुवात केली व त्यानंतर मध्ये काही मासिक धर्मामुळे मला ते पूर्ण करणं नाही जमलं. त्यामुळे प्रकट दिनाच्या नंतर मी ते पुन्हा सुरू करून कंप्लीट केलं आणि त्याचं उद्यापन केलं. तर मांडणी अशी काही केली नव्हती कारण मला माहिती होतं पुढे जाऊन अडचण ही येणार आहे. तर त्यामुळे फक्त सेवा करायची हाच भाव मनामध्ये धरून मी जितके दिवस मला भेटणार आहेत त्या दिवसामध्ये सेवा पूर्ण केली. तर सकाळचा दिवस होता. गुरुवारचा दिवस म्हटल्यावरती खूप धावपळीचा दिवस असतो. मन अगदी फ्रेश असतं कारण त्या दिवशी फक्त आणि फक्त स्वामी सेवेसाठी वेळ रुजू करायचा असतो. गुरुवार असल्यामुळे सकाळी लवकर उठले. आपली जी काही पितरांची सेवा असते, पितरांची सेवा पूर्ण केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देणे, उंबरठा पूजन करणे, या सर्व सेवा झाल्यानंतर ऋदूला थोडंसं खेळण्यामध्ये गुंतवून दिलं व देवपूजा पटकन आवरून घेतली. बरेच जण विचारतात की देवपूजा करताना काय बोलायचं असतं, नेमकी काय मंत्र म्हणता. तर माझं असं काही रुटीन नसतं. माझ्या मनाला जे येईन, जे मंत्र मला पाठ असतात तर मी ते बोलत असते. आणि जर नाहीच तुमचं मन लागलं किंवा माझंही मन जर समजा नाही, प्रत्येक वेळेस मंत्र नाही आठवले, कधी काही आरत्या चुकल्या, तर मी त्यासाठी काय करते, सरळ टी व्हीवरती मंत्र जप लावून देते आणि ते ऐकत ऐकत मला जेवढे आठवत आहेत त्या पद्धतीने मी बोलत असते. अधूनमधून मला रुद्रांच्याकडे देखील लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे देवपूजा करण्यासाठी माझा कम्प्लिटली अर्धा तासाच्या वरती टाईम हा जातोच. कारण पूर्ण मन लावून पूजा अशी होतच नाही, कारण रुद्रांशी मधून गडबड सतत सुरू असते. तर सकाळच्या त्या वातावरणामध्ये गुरुवारी नक्की टाईम काढून मंत्र जप तुम्ही पाठ करा. आणि काय होतं, सतत ऐकल्यामुळे आपण जेवढं ऐकू ना, ते ऐकून आपल्या तोंडातून आपोआप ते शब्द बाहेर येत असतात. त्यामुळे असं सेपरेट पाठांतर करायची कधी गरजच लागत नाही. आणि काही चुकलं तर स्वामी नक्की समजून घेतात. आज पारायणाला सुरुवात करायची होती, त्यामुळे सकाळपासूनच डोक्यामध्ये तेच विचार सुरू होते की कुठून सुरुवात करायची, कारण मंदिरातही जायचं होतं. पण बाहेर भयंकर ऊन असल्यामुळे बाहेर जाण्याचं डेअरिंग होत नव्हतं. प्लॅनमध्ये चेंज केला. सकाळी देवपूजा करून घेतली, मंत्र जप करून घेतले आणि त्यानंतर जे स्वामीचरित्र सारामृत आपला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला वाचनासाठी सुरुवात केली. तर ग्रंथ वाचण्याच्या आधी स्वामी स्तवनाने सुरुवात करायची असते. स्वामी स्तवन झाल्यानंतर आपलं 1 माळ जप किंवा 11 माळ जप करायचे असतात. तर 11 माळ जप मला एवढे होत नाहीत कारण रुद्रांशचं मध्ये डिस्टर्बन्स हा सारखाच चालू असतो. मग मी 1च माळ जप मन लावून करते. त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ मी वाचून घेतला. आणि ग्रंथ वाचून झाल्यानंतर ज्या काही आपल्या रोजच्या नित्यसेवा असतात, रामरक्षा स्तोत्र, कालभैरव अष्टकम किंवा व्यंकटेश स्तोत्र, तर ह्या सेवासुद्धा मी नित्यसेवेच्या संपूर्ण करून घेतल्या. उंबरठा पूजन करून घेतलं कारण देवपूजेच्या आधी मला आज वेळ भेटला नाही उंबरठा पूजनसाठी. त्यामुळे सर्व सेवा हा मी देवपूजेनंतरच करून घेतल्या. देवपूजा झाल्यानंतर खूप भूक लागली होती. रुद्रांशने खरंच खूप सपोर्ट केला. सकाळी भूक लागली होती तरी तो बिचारा तसाच खेळत होता. त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या पेटपूजेसाठीच लागली. तर आज रुद्रांसाठी स्पेशल असा गाजराचा मिक्स व्हेजिटेबलचा डोसा केला होता किंवा धिरडं असंही म्हणू शकता. देवपूजा, नाश्ता, सर्व सेवा करून झाल्यानंतर दिवसभराची कामं मात्र तशीच बाकी होती. रात्री गावावरून भाजीपाला आईने पाठवून दिला होता, त्याच्यामुळे तो साफ करायचा होता. भाजीपाला बघून खूप टेन्शन आलं होतं आणि एका साईडने आनंद पण झाला होता, कारण गावची गावरान भाजी खाण्यात खरंच खूप वेगळा आनंद आहे. आणि तेवढं पौष्टिक आजकाल नाही भेटत आपल्या मार्केटमध्ये सुद्धा. सगळं खाडीच्या कडेने वाढवलेल्या भाज्या असतात. तर त्यामुळे ह्या ज्या भाज्या आहेत, गावरान भाज्या खाण्याचा जो एक आनंद असतो तो खरंच वेगळा असतो. शेवग्याच्या शेंगा, लिंब, वांगे, परत हरभऱ्याची भाजी, हिरवीगार कांद्याची पात बघून मोह आवरला नाही. बोललं आज कांद्याची पातच बनवूयात. त्यामुळे जेवणामध्ये आज दुपारच्या कांद्याची पात मस्त स्वच्छ अशी धुवून घेतली होती. आणि तुम्हाला खरंच तो फ्रेशनेस तिचा दिसत असेल की ती किती हिरवीगार आणि छान ताजी ताजी भाजी आहे.
अगदी आदल्या दिवशी काढून आणली आहे असं वाटणार सुद्धा नाही. सर्व भाज्या मस्त साफ करून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. एका साईडला तव्यावरती छान गरम गरम भाकरी केली आणि कांद्याची पात बोलल्यावरती खरंच त्यासोबत भाकरीशिवाय मजा नाही खाण्यामध्ये. त्यामुळे कांद्याची पात जर तुम्ही करत असाल तर भाकरी बरोबर एकदा नक्की ट्राय करा. चपातीपेक्षा सुद्धा जास्त चांगली चव लागते. कांद्याच्या पातीच्या भाजीसाठी शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, बस ह्या 3-4 वस्तूंमध्येच ती अगदी चविष्ट बनते. कारण गावरान भाजी असली ना की तिला जास्त मसाल्याची सुद्धा गरज लागत नाही. दुपारचा थोडा आराम केला आणि संध्याकाळी गेलो दत्त मंदिरामध्ये. कारण पारायण लावलं होतं म्हटल्यावरती मंदिरात जाणं गरजेचं होतं. आणि आजूबाजूला स्वामी समर्थांचा मठ केंद्र माझ्या कुठेच नाही आहे, पण दत्त मंदिर आहे. आणि आपले स्वामी हे दत्त महाराजांचेच तर अवतार आहेत. त्यामुळे मला जेव्हा वाटेल ना त्यावेळेस मी गुरुवारी मंदिरामध्ये जाते. आणि माझ्या परिसरामध्ये आजूबाजूला 2 दत्त मंदिर आहे. हे दत्त मंदिराचं बांधकाम खूप नवीनच केलेलं आहे आत्ताच. आणि संध्याकाळचा मस्त सूर्यास्त झाला होता, छान सुंदर हवा सुटली होती. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर रुद्रांची धावपळ सुरू झाली होती. त्याच्याकडे लक्ष देता देता व्हिडिओ पटकन कॅप्चर केला. आणि दिसत असेल आजूबाजूला हे बिल्डिंगच्या आसपासच मध्येच मंदिर आहे. बाजूला मस्त असं सूर्यास्त ब्रिजवरून दिसत आहे. आणि हे मंदिर प्राचीन आहे. हे गाववाल्यांचं मंदिर आहे. जिथे मी ज्या एरियात राहते ना तर तो पूर्ण आगरी कराडी समाज आहे. तर त्यांच्या गावामध्ये हे मंदिर होतं, पण ते छोटंसं होतं तिकडे. आणि इकडे त्यांनी मोठं बांधकाम केलं होतं. मूर्ती तुम्ही दत्त महाराजांची बघसाल ना, इतकी रेखीव आणि सुंदर आहे ना, खूप छान की पाहतच राहावं असं वाटतं त्या मूर्तीला. ही मूर्ती खूप वर्षांपूर्वीची जुनी आहे, पण तिचं आता पेंटिंग केल्यामुळे ती नवीन दिसत असेल तुम्हाला. पण तिचे जे काही डोळे आहे, नाक आहे, खूप बोलके आहे. ज्यावेळेस मूर्तीसमोर उभं राहतो ना असं वाटतं की महाराज काहीतरी बोलू पाहतायत आपल्याशी. ती जी सुंदर अशी गाय आहे ती पण खूप छान आहे. खूप रेखीव काम आहे. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की किती आखीव रेखीव अशी मूर्ती आहे. महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांना प्रार्थना केली की पारायण सुफळ संपूर्ण होऊ द्या. घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त संध्याकाळचा नाश्ता ठरलेलाच असतो, चहा बिस्किटाचा. कारण रोज काय करू आणि काय खाऊ यातच विचार करण्यात वेळ जातो. मग मस्तपैकी चहा बिस्किट खायचं. रुद्रांशला मखाना भाजून दिला. त्याने नाश्ता एन्जॉय केला. बाहेर खेळून आल्यामुळे थोडा दमला होता. आणि आज दुपारी रुद्रांश न झोपल्यामुळे त्याला लवकर झोप आली होती. संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या आतच त्याने झोपून घेतलं होतं वैतागून. संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्रचं पठण चालू करून दिलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. सकाळी भाकरी खाल्ल्यामुळे संध्याकाळी चपातीचा बेत होता. चपात्याचं पीठ मळून घेतलं. एका साईडने देवपूजा केली आणि स्वयंपाकाची पूर्ण तयारी सुरू केली. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये खास असा काही मेन्यू नव्हता आज. कारण जेवायला मी आणि रुद्रांश बस दोघेच होतो. त्यामुळे चपाती, सकाळची कांद्याची पात तशीच उरलेली होती. मग तीच पुन्हा गरम करून खाल्ली. तर असं काहीसं आमचं गुरुवारचं रुटीन असतं, संध्याकाळचं, दुपारचं आणि सकाळचं. संध्याकाळी झोपायच्या वेळेस ह्या तुळशी मला रोज आतमध्ये घ्याव्या लागतात. कारण बाहेर जर चुकून राहिला तर उंदीर मामा सगळ्या खाऊन घेतो. आणि तुळशी आतमध्ये देवासमोर ठेवल्यामुळे इतकं छान वाटतं ना, खूप फ्रेश वाटत होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा 11 वाजता मी व्हिडिओ शूट केला आहे. 11 ते 11:30 दरम्यान. ह्या सुंदर वेली आणि खाली तुळशी वृंदावन आणि मध्ये देवघर. खूप छान असं पंढरी असल्यासारखं वाटतं. आणि खरंच जिथे तुळशीचा वास असतो ना तिथे पंढरपूर आहे असं म्हटलं जातं, अशी माझी आजी म्हणते ॲक्च्युली. तर कसं वाटतं आहे आणि माझा व्लॉग तुम्हाला आवडतो आहे का? अजून कोणते नवीन ब्लॉग बनवू मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी तुमचा दिवस कसा होता तेही मला कळवा. काही चुकत असेल तर त्याबद्दल तुमची क्षमा मागते. आणि नवीन कल्पना मला व्हिडिओद्वारे द्या की अजून नक्की कोणते व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील चॅनलवरती. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. जवळच्या मित्रमैत्रिणींना, फॅमिली वर्गाला शेअर करायला देखील विसरू नका. बाय.